रायगडावर गेल्यानंतर आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्मारक दिसतं. यावरून अनेक वर्ष वादसुद्धा सुरू आहेत. खरंच इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्या होता का? त्याचा नेमका इतिहास काय आहे किंवा सत्य काय आहे? रायगडावर गेल्यानंतर आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्मारक दिसतं. यावरून अनेक वर्ष वादसुद्धा सुरू आहेत. खरंच इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्या होता का? त्याचा नेमका इतिहास काय आहे किंवा सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आपण बातचीत करणार आहोत इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासोबत. आपल्यासोबत इंद्रजित सावंत स्वतः आहेत. सध्या संभाजीराजांनी एक पत्र दिले वाघ्या कुत्र्यासंदर्भात. खरंच वाघ्या कुत्रा हा इतिहासामध्ये होता का? नेमकं काय प्रकरण आहे? ते वाघ्या वगैरे नावं ही नंतर आलेली आहेत. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्याकडं असं कोणतंही कुत्रं होतं आणि त्या कुत्र्यानं शिवाजी महाराजांचं 1680मध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांच्या चितेमध्ये उडी टाकली आणि त्यानंतर त्याचं स्मारक रायगड किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या समाधीच्या बाजूला बांधलं गेलं. अशी कुठलीही एक शब्दाची नोंदसुद्धा प्राथमिक आणि दुय्यम संदर्भ साधनांमध्ये आपल्याकडे उपलब्ध नाही. या विषयाच्या सगळ्या ज्या कथा रचल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या कथा आणि दंतकथा आहेत आणि त्या बिनबुडाच्या आहेत. त्याला कुठलाही संदर्भ आपल्याकडं उपलब्ध नाही आहे. संदर्भ तुम्ही नाही म्हणताय, पण याची निर्मिती कुठून झाली? अचानक हा वाघ्या कुत्रा साधारण कधीपासून आलेला आहे आणि त्याचं स्मारक त्या ठिकाणी कोणी केलेलं आहे? हे जे स्मारक इथं तयार झाले ते 1936ला तयार झालं. शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहासाकडं आपल्याला जावं लागतं. शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर शंभूराजांनी त्यांची समाधी जिथं त्यांचं दहन झालेलं होतं महादेवाच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी बांधली. ती अष्टकोनी आकारातली होती. हे आपल्याला कशावरून समजतंय तर 10 मे 1818ला कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्यानं पेशव्यांच्याकडून रायगड किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर तो लगेचच किल्ल्यावर गेलेला होता. त्यानं त्यावेळेचे रायगड किल्ल्याचे जे अहवाल आहेत ते सगळे आपल्या वरिष्ठांना पाठवून ठेवलेले आहेत आणि ते आज उपलब्ध आहेत. ते सगळे आम्ही मिळवलेले सुद्धा आहेत आणि पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा आहेत. archives.com ला सुद्धा मिळू शकतात. तर त्याच्यामध्ये त्यानं पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी चौथरा असणाऱ्या समाधीचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं त्या समाधीची सगळी अवस्था दिली आणि त्याला त्यांनी ती समाधी व्यवस्थित सांभाळली नाही म्हणून दोषसुद्धा वारसांना दिलेला आहे. हा कर्नल प्रॉथरनं 1818चा उल्लेख. त्याच वेळेला त्याने एक नकाशा तयार करून घेतला जो नंतर कुलाबा गॅझेटमध्ये छापला गेला. त्याच्यामध्ये सुद्धा या कुत्र्याच्या स्मारकाचा कुत्र्याचा कसलाही उल्लेख नाही आहे. त्यानंतर महात्मा फुले रायगडावर गेले याचे संदर्भ आपल्याकडे येतात. त्यांनी सगळे त्याचं तिथं काय इन्सिडन्स घडला ही सगळी माहिती दिली, पण त्यांनी सुद्धा या कुत्र्याच्या स्मारकाचा कुठंही एका शब्दानं उल्लेख केला नाही किंवा कथेचा दंतकथेचा उल्लेख केला नाही. त्याच्यानंतर जेम्स डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी गेला. त्या जेम्स डग्लसनं बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं अनेक वर्णनं करून ठेवले आहेत. त्यामध्ये तोरण्याचं वर्णन केलं आहे, रायगड किल्ल्याचं, तो रायगडवर गेलेला होता, रायगडचं वर्णन त्यानं करून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये त्यानं समाधीची अवस्था कशी आहे ती सांगितलेलं होतं. त्यानंतर मग खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मुवमेंट महात्मा फुलेंनी पहिल्यांदा सुरू केली. हिराबागेत पहिल्यांदा त्यांनी सभा घेतली होती आणि त्या सभेमधून सुरुवात झाली. त्यानंतर मग इंग्रज सरकारचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याच वेळेला रिचर्ड टेम्पल नावाचा एक इंग्रज गव्हर्नर होता, तो रायगडावर गेलेला होता. त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं विस्तृत वर्णन करून ठेवलं आहे. म्हणजे इतके लहानसहान बारकावे तरी त्या अष्टकोनी समाधीचे टिपलेले आहेत आणि त्याने खूप चांगलं वर्णन शिवाजी महाराजांच्या समाधीचं ते करून ठेवलं आहे. त्याच्या कुठं वर्णनामध्ये कुत्रा नाही. आर्थर क्रॉफर्ड नावाचा इंग्रज अधिकारी गेला होता त्याच्याबरोबर. त्यानं काही स्केचेस आणि वर्णनं करून रायगडची ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठंही उपलब्ध नाही आहे. कॅम्बेल नावाचा एक इंग्रज इंजिनियर रायगडावर गेला आणि त्यानं रायगडातले काही नकाशे तयार केले होते. समाधीचे शिवाजी महाराजांच्या नकाशे केलेत अष्टकोनी समाधीचे. त्याच्यामध्ये कुठं कसला उल्लेख नाही. एवढंच काय, लोकमान्य टिळकसुद्धा 96ला पहिल्यांदा रायगडला गेले, त्यांनी कधी त्या कुत्र्याच्या स्मारकाचा आणि ह्याचा उल्लेख केलेला नाही. असं असताना हे कुत्रं आलं कुठून? तर माझ्या अभ्यासानुसार की एक कुठली तर एका दंतकथेचा आधार घेऊन राजसन्यास नाटक ज्या राम गणेश गडकर यांनी लिहिलं
त्यांनी पहिल्यांदा आपल्या नाटकाच्या अर्पण पत्रिकेवर ह्या इमानी कुत्र्याचा उल्लेख केला. आणि ती कथा जी आहे ती मूळ आहे, ती गडकऱ्या लिखित स्वरूपातलं कुत्र्याचं स्मारक हे गडकऱ्यांच्या नाटकातून उद्भव झालेलं, त्याचा जन्म हा गडकऱ्यांच्या नाटकातून झालेला आहे या कुत्र्याचा. आणि मग 1926ला समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. तो जीर्णोद्धार ब्रिटिश शासन त्यावेळेचं आणि शिवाजी रायगड स्मारक समिती या दोघांच्या संयुक्त ह्याच्यातून ते झालेलं होतं. 26ला पूर्ण झालं. 36ला हे स्मारक उभं केलं गेलं आहे, कारण तिथं शिलाफलकच तसा आहे आणि माहिती सुद्धा कागदोपत्री तशीच आहे की 36ला एक कुत्र्याचं स्मारक तिथं उभं केलं. ते त्या गडकऱ्यांच्या नाटकाच्या आधारावर उभं केलं, कारण आज सुद्धा त्या स्मारकावर गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकाचा शिलाफलकच तिथं कोरलेला आहे संगमरवरामध्ये. त्यामुळे त्याचा मूळ हे नाटक आहे आणि हे नाटक शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची बदनामी करणारं आहे. हे आता सर्व जगजाहीर झालेलं आहे की ते नाटकामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या छत्रपती परिवाराची, एकंदरीत छत्रपती परिवाराची बदनामी झालेली आहे. खरं तर एका बाजूला महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्या समोरच हे कुत्र्याचं स्मारक आहे. या संदर्भात इतिहासामध्ये याची नोंद नाही आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा यापूर्वीच्या नेत्यांनी याची दखल घेतली नाही का? आता ह्याच्याविषयीचं एक कथा म्हणण्यापेक्षा वास्तव असं आहे की 2000 साली मी तर रायगडला 96-97 पासून वयाच्या 15-16 वर्षापासून जातो. तर 2000 साली शोध शिवसमाधीचा नावाचं एक पुस्तक गोपाळ चांदोरकर नावाच्या पुण्याच्या व्यक्तीने एका लिहिलं. ते आर्किटेक्ट होते आणि रायगडचा अभ्यास करतोय म्हणून ते नकाशे वगैरे करायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की शिवाजी महाराजांची जी अष्टकोनी आकाराची जी समाधी आहे, जो चौथरा आहे, मूळचा चौथरा, तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा चौथरा नाही आहे, तर तो स्तंभाचा एका चौथरा आहे. आणि शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती ज्या चौथऱ्यावर कुत्रा बसवलेला आहे ती शिवाजी महाराजांची समाधी, अशी मांडणी त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केली. आणि त्यानंतर मग आमच्यासारख्या अभ्यासकांचं लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे गेलं की ह्याच्या खोलात आपण गेलं पाहिजे की आपण इतकी गंभीर चूक कशी करू शकतात. इतके इंग्रज अधिकारी जे अभ्यासू आहेत, इतके संशोधक आतापर्यंत होऊन गेले, ही माणसं इतकी गंभीर चूक शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल कशी करू शकतात. मग आमचे डोळे उघडले आणि मग त्यातून हे सगळ्या गोष्टी उलगडल्या आल्या की गडकऱ्यांचं नाटक, मग ती दंतकथा, मग ते नाटक, आणि त्यानंतर मग परत शिवाजी महाराजांची समाधी मूळची आहे ती नाही म्हणणं आणि कुत्रा जिथं बसवला आहे ती म्हणणं, हे एक ठरवून केलेलं एक षडयंत्र, खूप वर्ष चालवलेलं षडयंत्र आहे हे लक्षात आलं. आणि मग त्याच वेळेला आम्ही मागणी केलेली होती की हे अनैतिहासिक कुत्रं या चौथऱ्यावरून काढून टाका. त्याचा इतिहासाशी कुठलाही संदर्भ नाही. पुरातत्व खात्याशी त्यावेळेला माहिती अधिकारामध्ये मी असेन, अनेक संशोधक आहेत, आमचे अनिरुद्ध पवार पुण्याचे आहेत ॲडव्होकेट, त्यांनी पत्रव्यवहार केला, माहिती अधिकार मागवले, कोकाटेंनी माहिती अधिकारात मागवलेलं होतं, अनेक लोकांनी मागवले होते. पुरातत्व खात्यानं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की या कुत्र्याबद्दल आमच्याकडं कुठलेही पुरावे नाहीत. इतकंच नाही तर हे कुत्र्याचं स्मारक आमची जी मॉन्युमेंटची लिस्ट आहे त्याच्यामध्ये लिस्टेड सुद्धा नाही रायगड किल्ल्याच्या, त्यामुळे ह्याला कुठलाही आधार नाही. म्हणून 2012 साली शिवभक्तांनी हे स्मारक काढलेलं होतं. नितीन रोटे पाटील असतील नाशिकचे, भगत असतील याचे, यांनी मग ते स्मारक काढलेलं होतं. पण त्यावेळेला या शिवभक्तांच्याच गाड्या काही नतद्रष्टांनी फोडल्या, त्यांच्यावर केस घातली गेली आणि पुन्हा ज्यांच्या पूर्वजांनी हे खोटं स्मारक बसवलेलं होतं त्याच स्मारक मंडळी, ती समितीची मंडळी गेली आणि परत तो पुतळा तिथं बसवला. तो आता बेकायदेशीर आहे, कारण पुरातत्व खात्याची कुठलीही परमिशन या स्मारक मंडळींनी घेतलेली माझ्या तरी नजरेत आलेली नाही. आणि त्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये तो कुत्रा तिथं दिमागात उभा आहे. खरं तर शिवाजी महाराजांचा अपमान करणारं ते स्मारक आहे. एका षडयंत्रकारी बुद्धीतून, षडयंत्रकारी विचारधारेतून ते स्मारक तिथं मुद्दाम म्हणून बसवलेलं आहे. तुकोजीराव होळकर, शिवभक्त तुकोजीराव होळकरांचा अपमान करणारं ते स्मारक आहे, कारण त्यांच्याबद्दल खोटी दंतकथा त्याच्याबद्दल सांगितली जाते. त्यामुळे ते स्मारक काढून टाकावं आणि कायद्यानुसार ज्याला पुरावे नाहीत,
जे मॉन्युमेंटल लिस्टमध्ये नाही, असंच ती गोष्ट रायगड किल्ल्यासारख्या शिवाजी महाराजांच्या सर्वोच्च स्मारक जे कुठलं असेल शिवाजी महाराजांचं, जिथं राज्याभिषेक झाला, जिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे, हे इतकं सर्वोच्च स्मारकाच्या शेजारी ते कुत्रं बसवलं गेलं, ते काढून टाकलं पाहिजे आणि संभाजीराजेंची मागणी ती योग्य आहे. एक प्रश्न असा या निमित्तानं पुढे येतो की जिथं आता त्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्या खाली नेमकं काय असण्याची शक्यता आहे? त्याच्याबद्दल वेगवेगळ्या माहिती आहे. शिवकाळातली त्याची कुठलीही नोंद नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याची सगळ्यात पहिली नोंद आपल्याला ते आवर ट्रबल्स इन पुणा अँड डेक्कन नावाचं जे आर्थर क्रॉफर्डनं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्याने एक चौथरा नोंद केला. पण तोच आहे का असं नाही आहे. त्यानं ते तशा पद्धतीच्या खालच्या चौथऱ्याचं ड्रॉइंग केलं आहे. काही लोक त्याला तसं समजतात की तेच असावं, कदाचित दुसरं असावं. ती क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म ऑफ शिवाजी असं त्यानं त्याला खाली टायटल दिलं आहे. त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की शिवछत्रपतींचं निधन झाल्यानंतर पुतळाबाई साहेब ज्यावेळेला शंभूराजे परत रायगडावर गेले, त्यानंतर त्या सती गेल्या त्यांचे जोडे कवटाळून, तर त्यांचं ते स्मारक असावं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण सतीशिळा असते. पण ते कुठलं तरी जर आर्थर क्रॉफर्डचा संदर्भ मान्य करायचा झाला तर ते म्हणजे तेच आहे असं जर मान्य करायचं झालं तर कुठलं तर ते स्मारक आहे, छत्रपती घराण्यातीलच कुणाचं तर ते स्मारक आहे असं आपण आत्ता म्हणू शकतो. आणि पुतळाबाई साहेबांचं स्मारक जर काही तिथं होत असेल तर त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, कारण त्या ठिकाणीच त्या सती गेलेल्या होत्या समाधीच्या ठिकाणीच. आणि त्यामुळं त्यांचं होत असेल तर त्या महान महाराणी आहेत, छत्रपतींच्या महाराणी आहेत, त्यांचं होत असेल तर आपल्याला त्याला विरोध असायचं काही कारण नाही. पण अनैतिक स्मारक तेवढं तिथनं काढलं जावं. खरं तर ज्या कुत्र्याची निर्मितीच एका नाटकातून झालेली आहे त्याचं स्मारक होत आहे आणि पुन्हा त्याच्यातून वाद निर्माण होत आहेत. हे वाद केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यासाठी खरं तर हे वाद समोर येत आहेत. त्यामुळे हे स्मारक आहे तिथून काढलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे अशी मागणी आता इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पुन्हा केलेली आहे. कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माझगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.